आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईतून। मुंबईमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबईकरांसाठी 300 नव्या लोकलचं गिफ्ट हे दिले गेले। 8 स्थानकांचं रुपडं पालटलं जाणार आहे। मोदी सरकारनं मुंबईकरांसाठी हे खास गिफ्ट दिलंय। वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनल्स उभारलं जाणार आहे। सोबतच मुंबईमध्ये मोदी सरकारकडून मुंबईकरांसाठी खास गिफ्ट देण्यात आलेलं आहे। मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे। मोदी सरकारनं मुंबईकरांसाठी 300 नव्या लोकल ट्रेन्स दिल्या आहेत। तसंच वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनल सुद्धा उभारलं जाणार आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जयराज राजीवडे आपल्यासोबत जोडले। जयराज, मुंबईकरांसाठी नव्या 300 लोकल्स असणार आहेत। मुंबईकरांचा प्रवास त्यामुळे सुखकर होणार आहे। नक्कीच जगदीश आपण पाहू शकत असाल का ही अत्यंत 2024च्या वर्षाअखेर मुंबईकरांना मोठा गिफ्ट मिळालेला आहे आणि आनंदाची बातमी सुद्धा आहे। मुख्यमंत्री पुढील सरकार जो स्थापन होणार आहे त्याआधीच ही मोठी जी घोषणा करण्यात आलेली आहे रेल्वे प्रशासनाकडून। त्याच्याच अनुषंगाने आपण पाहू शकत असाल किती स्थानकांचं आणि किती 7 ते 8 स्थानकांचं काय पलटवणार, रुपडं पलटवणार आहे। आणि इकडे स्थानकांचं विरार पासून मध्य रेल्वे असो किंवा मुंबईकरांसाठी चाकरमानी असो किंवा इतर प्रवासी त्यांच्यासाठी 300 नवीन लोकलची घोषणा करण्यात आलेली आहे। आणि ह्या लोकल्स आता कोणत्या मिनिटांनी यासाठी किती मिनिटांनी धावतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की चाकरमानीसाठी किंवा इतर प्रवासासाठी ही घोषणा करण्यात आलेली आहे तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी झालेली आहे। आता ही लवकरात लवकर ही सेवा मुंबईकरांसाठी किती दिवसात ही समोर येते आणि या लोकल कधी धावतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जगदीश, धन्यवाद जयराज दिलेल्या माहितीबद्दल। तर देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात ट्विट केलेलं आहे, ते पाहूयात। मुंबईसाठी 300 नवीन लोकल ट्रेन्स या असणार आहेत। वसईमध्ये मेगा रेल्वे स्थानक उभारलं जात आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। धन्यवाद माननीय मोदीजी आणि अश्विनी वैष्णवजी असंही फडणवीसांनी म्हटलंय। 3 नव्या योजनांमुळे समृद्धी आणि विकासाच्या दिशेनं महाराष्ट्र जातोय। तर या नव्या लोकल्समुळे महाराष्ट्राचा मुंबईकरांचा फायदा होणार आहे, प्रवास सुखकर होणार आहे। या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी हे ट्विट केलंय।